म्हणजे ऑप्टिक पाथवे म्हणजे रेटिनावर पडली काय, न्यूरॉन्स, रेटिनाच्या न्यूरॉन्सवर लाईट रेज पडली, त्यांनी कन्वर्ट केलं त्याला इलेक्ट्रिकल इम्पल्सेस मध्ये. आणि आता ते इलेक्ट्रिकल इम्पल्सेस ऑप्टिक नर्व पासून ब्रेन पर्यंत कसे चालले आणि ब्रेन त्याला कशा रीतीने इन्व्हर्टेड इमेज त्याला सरळ करून राहिला, तर तो जो पाथवे आहे त्याला म्हणतो व्हिज्युअल पाथवे किंवा ऑप्टिक पाथवे. हे झालं तुमचं फिजिओलॉजी ऑफ विजन. पहिले पाहिलं कॉर्नियातून आली, प्युपिल मोठा झाला, आयरिस झाला, मग लेन्स, हे सगळं काय झालं फिजिओलॉजी. विजन कशी फॉर्म होते रेटिनावर. आता का पाहू, रेटिनापासून ब्रेन पर्यंत इमेज कशा रीतीने फॉर्म होते किंवा मेसेज कसा कन्वे होते ब्रेन. ठीक आहे, समजे कामानाचं आहे मला, तर त्याला म्हणतो मी ऑप्टिक पाथवे. पहा, 2 डोळे आहे सगळ्याला आहे, 2 डोळ्याजवळ दोघाली रेटिना आहे दोन्ही डोळ्याला. मग एक गोष्ट सांगा, इकडे पाहत आहो तर इथून कोणी आलं तर दिसणार आहे का मला? नाही म्हणाल तर दुसरे दिन इथून आलं कोणी तर दिसन ना. ठीक आहे, इथूनही कोणी आलं जर या क्षणी पण असन आलेला, कोणी पाहत असन डुकावून, तरी दिसणार आहे का मला मागं गेलो तर? दिसन ना, दिसन. म्हणजे याचा अर्थ हा की रेटिना जो आहे ते पूर्ण व्हिज्युअल पाथवे जो आहे तो घेरा घेऊन राहिला, इकडचाही दिसून राहिला. म्हणजे मी फोकस कुठं करू ना, समोर, पण आलं तर इकडचे दिसणार आहे, इकडचे दिसणार आहे. जे साईड व्ह्यू आहे, साईड व्ह्यू आहे, तर तो मेसेज कशा रीतीने जाते, हा साईड कोणता आहे, टेम्पोरल बोन आहे. साईड कोणता आहे, इकडे इकडचं दिसून राहिलं, म्हणजे हे कोणता झाला, टेम्पोरल बोन. तर इकडून जे नर्व फायबर्स आहे रेटिनाचे या साईडनं, डोळ्याच्या लॅटरल साईडनं, त्याला म्हणतो मी टेम्पोरल रेटिनल फायबर्स, नर्व फायबर. रेटिनाचे नर्व फायबर राहते, न्यूरॉन्स आहे ना. मेसेज कुठून चालला, मेसेज चालला भाऊ, हा रेटिना आहे, हा काय आहे, रेटिना आहे. हा काय तुमचा रेटिना ऑफ आय आहे, बरोबर. ठीक आहे, आता एक पार्ट असन जे मधातल्या नाकाच्या इथे असन, इथून मेसेज जात असन जे मी समोर पाहून राहिलो, आणि असाही पार्ट असन जो साईडनं चालला, जो साईडने इमेज भेटून राहिली. तर इथे, आणि रेटिना कशापासून बनलाय, न्यूरॉन्स. न्यूरॉन्सला मी नर्व फायबर म्हणू शकतो सध्या म्हणण्यासाठी. न्यूरॉन्सला का म्हणेन मी, नर्व फायबर. आणि नर्व फायबर कोणाचे, रेटिनाचे. दॅट इज युअर रेटिनल नर्व फायबर. समजले, न्यूरॉन्स आणि नर्व फायबर एकच आहे, त्या न्यूरॉन्सच म्हणतो, जाऊ द्या डोक्याला येतं. तर रेटिनल न्यूरॉन्स म्हणून मग सध्याचा. ठीक आहे, रेटिनल न्यूरॉन्स. आणि साईड मधलं दिसून राहिलं म्हणून इकडचं दिसून राहिलं म्हणलं, याला मी म्हटलं टेम्पोरल रेटिनल न्यूरॉन. इकडचंही दिसून राहिलं, ह्या दरवाज्यातून आलेलं, आणि इकडचंही दिसून राहिलं, तर दोन्ही दरवाजे दिसून राहिले. तर टेम्पोरल रेटिनल न्यूरॉन्स किती असन, 2. इकडच्या डोळ्याचा एक साईडचा हा, आणि इकडचा एक. तर 2 प्रकारचे टेम्पोरल रेटिनल नर्व फायबर किंवा न्यूरॉन. टेम्पोरल 2 आहे, टेम्पोरल रेटिनल न्यूरॉन 2. आणि या डोळ्याचा एक मधातला, आणि या डोळ्याचा एक. तर याला का म्हणेन मी, हे नेझल. तर नेझल रेटिनल न्यूरॉन ते किती आहे, एका डोळ्यातून 2 इमेज दिसू शकते. 2 म्हणजे इकडची येणारी आणि इकडची येणारी. म्हणाचं काय मग, एवढंच थोडी दिसत आहे एक डोळा बंद केल्यावर, इकडचे दिसून राहिलं ना एका डोळ्याने इथपर्यंत. ते इकडून जे दिसून राहिलं हे भाग, ते हे कोणाच्या मदतीने दिसून राहिलं, टेम्पोरल रेटिनल नर्व फायबर म्हणा, किंवा शॉर्टकट मध्ये टेम्पोरल रेटिनल न्यूरॉन. हे मॅडम दिसून राहिलं, हे कोणाच्या मदतीने दिसून राहिलं, नेझल रेटिनल न्यूरॉन. तसंच मग हा डोळा केला तर याच्याही जवळ एक असन टेम्पोरल, हे दिसून राहिलं ह्या दरवाजाचा, टेम्पोरल रेटिनल न्यूरॉन. आणि हे जे दिसून राहिलं हा कॅमेरा, हे काय झालं, नेझल न्यूरॉन, नेझल रेटिनल न्यूरॉन किंवा नर्व फायबर. मग आता टोटल किती झाले नर्व फायबर, टोटल न्यूरॉन किती झाले, तर कोणते कोणते, 2 टेम्पोरल आणि 2, समजे अभि एवढं समजलं. मग हे चारही कुठं चालले, चारही कुठं चालले, इच्छा हा ना रेटिन एक नेझलचा, हे चारही कुठे चालले, ऑप्टिक डिस्क मधून ऑप्टिक, बरोबर ना. मग घेऊन जाऊ आता पुढं चौघाल. आता समजलं कुठून कसं काय होऊन राहिलं, तर चारही रेटिनल नर्व फायबर कुठून चालले,
इन्फॉर्मेशन ते इलेक्ट्रिकल सिग्नल्स कुठून घेऊन चालले, ऑप्टिक डिस्क मधून. ते मग न्यूरॉन्सचे इलेक्ट्रिकल सिग्नल्स आहे ते कॅरी होऊन राहिले ऑप्टिक नर्व मधून. समजे? चल, आता ह्या डोळ्याचा हा झाला टेम्पोरल भाग, समजलं? हा झाला टेम्पोरल, हा झाला टेम्पोरल, हा झाला नेझल, हा झाला नेझल. हे झाले दोन डोळे, हे झाला नाक सध्यासाठी. ठीक आहे, हे ब्रेनच्या इनसाइड आहे, नाक नको टाका अंदर समोर. चलो, तर दोन आहे मधातले नेझल रेटिनल नर्व फायबर, दोन आहे साइडचे टेम्पोरल रेटिनल नर्व फायबर. आता हे दोघही एका डोळ्याचा ऑप्टिक डिस्क इकडे असेल, एका डोळ्याचा ऑप्टिक डिस्क इथून असेल. त्या ऑप्टिक डिस्क मधून काय चाललं, ऑप्टिक नर्व. तर हे जे इम्पल्सेस आहे कोण घेऊन चाललं, ऑप्टिक नर्व. ऑप्टिक नर्व का घेऊन चाललं, जर हा डोळा असेल राईट साईडचा, तुमच्या राईटच आहे ना, हा डोळा असेल राईट साईडचा आणि हा डोळा असेल लेफ्ट साईडचा, तर हा झाला लेफ्ट टेम्पोरल रेटिनल न्यूरॉन नर्व फायबर, हा झाला राईट टेम्पोरल रेटिनल न्यूरॉन. ठीक आहे, किंवा हा झाला राईट नेझल रेटिनल न्यूरॉन, हा झाला लेफ्ट नेझल रेटिनल न्यूरॉन. समजले? मग नंतर कुठून चालले, ऑप्टिक नर्व. ऑप्टिक नर्व गेले आणि एका पॉइंटवर येऊन न हे भिडले, इलेक्ट्रिकल सिग्नल्स येऊन भिडले. इथं लक्षात ठेवा, एमसीक्यू आहे महत्वाचा. इथं काय झाले, नर्व चालली कुठं चालली, ब्रेन कडे घेऊन. त्या नर्व ते जे इम्पल्सेस आहे एक डोळ्यातून इकडून आले, हे बा एक डोळ्यातून, हा झाला नेझल, हा झाला टेम्पोरल, हा झाला नेझल नाही, हा झाला, हे चालले चालले इथं येऊन भिडले, भिडले क्रॉस झाले, क्रॉस ओव्हर झाला. बरं, क्रॉस ओव्हर जिथे झाला सध्याचं समजण्यासाठी, क्रॉस ओव्हर झाला, त्या क्रॉस ओव्हरला मी म्हटलं ऑप्टिक चियास्मा. त्याला काय म्हटलं, ऑप्टिक चियास्मा. आता भिडल्यानंतर, भिडले, हा नेझल राईट साईडचा, हा नेझल लेफ्ट साईडचा, हा भिडला. भिडल्यानंतर काय झालं, इकडचा जो नेझल होता हा गेला इकडच्या साईडने आणि इकडचा जो राईटचा नेझल होता हा गेला इकडच्या साईडने, क्रॉस झाले. पण टेम्पोरल जे होते ते तसेच राहिले. सांगतो मी, कारण सांगेन तर समजून काऊन होत आहे. फक्त एवढ्यासाठी समजा की इकडचा नेझलवाला राईटचा घुसला लेफ्ट मध्ये आणि लेफ्ट वाला नेझल घुसला राईट वाल्याकडे. मेसेज हे क्रॉस ओव्हर झाला, त्याला म्हटलं मी ऑप्टिक चियास्मा. आणि ऑप्टिक चियास्मा काऊन झाला, क्रॉस ओव्हर याच्यासाठी झालं भाऊ तिथं, कारण ह्या डोळ्यांनी जो पोरगा पाहला, ह्या डोळ्यांनी त्याला पाहलं आणि याही डोळ्यांनी तोच पाहला, दोघांचा मेसेज बरोबर तोच झाला पाहिजे, दोन्ही डोळ्याचा मेसेज कन्वे झाला पाहिजे, म्हणून मिक्सिंग झाली. समजले का? म्हणजे डोळे दोन आहे, त्यांचं फंक्शन ही सेम आहे, पण डोळे दोन आहे. तर होऊ शकते ना का याला पाहिल्यानंतर थोडासा लॅग पडून जाईल, ह्या डोळ्यानं कदाचित याला मला पहिले दिसत आणि ह्या डोळ्यानं थोडासा लॅग नंतरचा दिसला, तर इमेज वेगळी परसिव्ह येईल ना ब्रेन मध्ये. तर ब्रेनने का करायला पाहिजे, ब्रेन का करते किंवा हे ऑप्टिक चियास्मा का करते, दोन्ही डोळ्याचा डाटा जो आहे तो कंबाईन करते आणि एकत्र एक इमेज फॉर्म करते, म्हणून तिथं क्रॉस ओव्हर होते. आणि तो जो क्रॉस ओव्हर होता दॅट इज युअर ऑप्टिक चियास्मा. पण आता असंही नाही झालं पाहिजे का दोन्ही डोळ्याचे दोन्ही डाटा वेगळीकडे गेला, एकाचा डाटा टेम्पोरल साईडनच राहिला आणि इकडचा डाटा क्रॉस ओव्हर झाला. म्हणजे इकडच्या डोळ्याचा आणि इकडच्या नाकाचा हा टेम्पोरल. समजलं का म्हणत? क्रॉस ओव्हर झाल्यावर काय होत आहे, दोन्ही नाही बदलले, एक तसाच राहिला इकडचा इकडं, इकडचाही टेम्पोरल इकडचा इकडेच राहिला, फक्त इकडच्या टेम्पोरल सोबत इकडचा नेझल आला आणि इकडच्या टेम्पोरल सोबत राईट साईडचा नेझल आला. आणि मग नंतर समजलं एवढं? ठीक आहे. हे समजल्यानंतर आता जे आहे ऑप्टिक चियास्मा झाला. आता हे जे डाटा चालला, चियास्मा झाला म्हणजे का, डाटा मिक्स झाला, दोघांचा डाटा मिक्स झाला, क्रॉस ओव्हर झाला. इकडच्या डोळ्याचा डाटा आणि इकडच्या डोळ्याचा डाटा दोघांनी सांगितलं का नाही हे म्हणजे हेच आहे. ठीक आहे. सांगितल्यानंतर इकडचा इकडे आला आणि इकडचा नेझल तिकडे गेला. आता जो डाटा ट्रान्सफर झाला त्याच्यानंतरचा जो पाथवे आहे त्याला म्हणतो मी ऑप्टिक ट्रॅक्ट.
का म्हणतो? इथपर्यंत होतो ऑप्टिक डिस्क, मग होती ऑप्टिक नव, मग झाला ऑप्टिक चिआस्मा. ऑप्टिक चिआस्मा नंतर आता डाटा शिफ्ट झाला, अदला बदल झाली नव फायबरची, त्याला म्हटलं मी ऑप्टिक ट्रॅक. आणि ऑप्टिक ट्रॅकनी काय केलं? सिनॅप्स केलं. सिनॅप्स म्हणजे डाटा शेअर केला. हा होता ऑप्टिकच नाव दिलं. ऑप्टिक म्हणजे डोळ्याचेच नऊ फायबर होते. आता भिडले ब्रेन सोबत. तर ब्रेनच्या इथे एमसीक्यू घेऊन घ्या. ब्रेन सोबत ऑप्टिक ट्रॅक जो आहे ते इम्पल्सेस ब्रेनला देते. तर ब्रेनला कुठल्या पार्टला देते? ते देते लॅटरल जेनिक्युलेट बॉडीज. तुम्हाला आय खरंच एवढ्या डीप मध्ये वाचा लागल. एमसीक्यू आय वरूनच येईल. ईएनटी वरून आले तर आय वरूनच येईल, कारण वास्ट आहे. ठीक आहे, ठीक आहे. हे काय झालं? डाटा म्हणजे ऑप्टिक ट्रॅकनी काय केलं? सिनॅप्स केलं, म्हणजे इन्फॉर्मेशन शेअर केली. कोणासोबत केली? ब्रेनच्या लॅटरल जेनिक्युलेट बॉडी. आणि आता लॅटरल जेनिक्युलेट बॉडी जवळ डाटा जो आला सिनॅप्सेस थ्रू, सिनॅप्सेस म्हणजे कंबाईन झाले. ठीक आहे, लॅटरल जेनिक्युलेट बॉडी आणि ऑप्टिक ट्रॅक हे दोघं कंबाईन झाले. कंबाईन झाल्यावर नाव दिलं सिनॅप्स झाले. सिनॅप्स झाल्या, आता डाटा कोण घेऊन चालला? लॅटरल जेनिक्युलेट बॉडी. आणि लॅटरल जेनिक्युलेट बॉडी जे घेऊन राहिले, मेसेज नेऊन राहिले, तर ते मेसेज आता इलेक्ट्रिकल सिग्नल्स नाही नेऊन राहिले, ते नेऊन राहिले ऑप्टिक रेडिएशन. ते का नेऊन राहिले? ऑप्टिक रेडिएशन नेऊन राहिले इथून. आणि ऑप्टिक रेडिएशन कुठे घेऊन चालले? ब्रेनच्या सेरिब्रल ऑसिपिटल लोब ऑफ ब्रेन किंवा कॉर्टेक्स रिजन ऑफ ब्रेन. कुठे घेऊन चालले? कॉर्टेक्स रिजन ऑफ ब्रेन, व्हिज्युअल एरिया ऑफ ब्रेन, ऑसिपिटल लोब ऑफ ब्रेन. आणि ऑसिपिटल लोब जो आहे, रेटिनानं उलटी इमेज पकडली होती, ऑसिपिटल लोबनी काय केलं? ब्रेननी सरळ केली. ठीक आहे. एमसीक्यू कुठून विचारण? सिनॅप्स कुठं होते बा? सिनॅप्सेस होते लॅटरल जेनिक्युलेट बॉडीज. जे क्रॉस ओव्हर होते डाटा त्याला काय म्हणते? त्याला म्हणते ऑप्टिक चिआस्मा. ठीक आहे. एमसीक्यू इथून विचारा, ब्रेनच्या कुठल्या पार्ट मध्ये इमेज परसिव्ह होते? ऑसिपिटल लोब ऑफ ब्रेन. कुठे होते? ऑसिपिटल लोब ऑफ ब्रेन. समजे? आणि ते झाला तुमचा पाथवे.